धर्मांतराच्या प्रकरणामध्ये विदेशी मदतीची आता एनआयएकडनं चौकशी केली जाणार आहे। नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र एनआयएकडे सोपवलेली आहे। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे स्रोत तपासले जाणार आहेत। परदेशामधून होत असलेली मदत याची देखील आता चौकशी केली जाणार आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं नेक्सस आहे हे देखील तपासलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, धर्मांतर प्रकरणामध्ये विदेशी मदत झाली का, काही फंडिंग त्या मार्गाने झालं का, याची देखील आता चौकशी होणार आहे। जर आपण बघितलं तर धर्मांतर प्रकरण हे केवळ साधं सोपं धर्मांतराचं प्रकरण किंवा एखाद्या निरक्षर लोकांमध्ये आदिवासी भागामध्ये होणारं धर्मांतरण प्रकरण नाही आहे, तर हे एक हाय प्रोफाईल प्रकरण आहे। एका BPO कंपनीमध्ये कॉल सेंटर असलेल्या सॉफ्टवेअर असलेल्या सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि ते सर्व उच्च शिक्षित ही मुलं आहेत। ज्या पद्धतीनं दिल्ली ब्लास्टमध्ये उच्च शिक्षित युनिव्हर्सिटीतले डॉक्टर्स या ठिकाणी सहभागी झाले होते, त्याच पद्धतीनं IT मध्ये सुद्धा उच्च शिक्षितांचा सहभाग या मॉड्यूलमध्ये आहे का याचा तपास करण्यासाठी आता NIA सक्रिय झाली आहे। आपण जर बघितलं तर दिल्लीत बॉम्बस्फोटामध्ये सर्व डॉक्टर्स या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले होते। केवळ हरियाणा, दिल्ली, UP हाच परिसर नाही तर इतरत्र सर्व भागांमध्ये, आणि तीच पद्धत आता महाराष्ट्र, बंगलोर, आंध्र प्रदेश या परिसरांमध्ये सुद्धा होते का याचा नियंत्रित तपास जो आहे तो आता SIT आणि ATS हे दोन्ही संस्था या ठिकाणी करताना दिसत आहेत। NIA सुद्धा यामध्ये आहे आणि त्याचबरोबर हे जे यासाठी काही फंडिंग करण्यात आलेलं आहे का, काही कट्टरवादी संघटना भारतात काम करतायत का, आणि इतकंच नाही तर परदेशातून सुद्धा काही पाठिंबा याला मिळतोय का याचा तपास या दरम्यान केला जाणार आहे। त्यासाठी NIA आज सक्रिय झालेली आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे ती नाशिक पोलिसांकडून त्यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि आता आरोपींची चौकशी ते या ठिकाणी करणार आहेत। निश्चितच आता NIAचा तपास सुरू झालेला आहे। चौकशीमधनं नेमकं काय समोर येतं, यामागे काही एखादं मोठं नेक्सस काम करतंय का, हे समोर येणार का हे देखील पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।